काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल 5 वर्ष सत्याग्रह केला होता। हा सत्याग्रह नाशिकच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो। याच पार्श्वभूमीवर 95व्या सत्याग्रह दिनानिमित्त नाशिकमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं। या बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते। या सत्याग्रहाची आठवण म्हणून रामदास आठवले यांनी सपत्नी काळाराम मंदिराचं दर्शन घेत सत्याग्रह स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ केला। यावेळी श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी यांच्या वतीनं रामदास आठवले यांचा आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे, त्याचबरोबर देश विदेशातील बौद्ध धर्मगुरू भंते यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। या राज्यस्तरीय धम्म परिषदेचं आयोजन हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात नाशिकमधील सुप्रसिद्ध शिल्पकार विजय बोराडे यांनी खास या धम्म परिषदेसाठी तयार केलेल्या 21 फुटी त्यांच्या मूर्तीची देश विदेशातून आलेल्या भिक्खू संघाच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून भिक्खू संघाच्या वतीनं पंचशील घेत त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या धम्म परिषदेचं सरचिटणीस भदंत सुगत थेरो यांच्या प्रस्ताविकातून या धम्म परिषदेचं आयोजनाची मागची भूमिका स्पष्ट करण्यात आली। यांच्याबद्दल या ठिकाणी जर आपण बोलायला गेलो तर माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांनी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न केला। जेव्हापासून हा जो स्टेज आहे आणि ती जी तयारी आहे ती तयारी गेल्या 10 दिवसापासून ही या ठिकाणी होत आहे आणि माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांनी जवळपास पूर्ण दिवसभर तर जवळपास रात्री 5 वाजेपर्यंत या ठिकाणी ते राहायचे। सर्व प्रत्येक गोष्ट ती कशी असावी, इथलं मॅनेजमेंट काय काय असावं, कुठे काय असावं, हे सर्व देखरेख त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। असा हा महाराष्ट्रातला पहिला नेता मी बघितलेला आहे की स्वतः त्यांनी या ठिकाणी मेहनत केलेली आहे, परिश्रम केलेले आहे आणि हा सोहळा यशस्वी केलेला आहे। आणि माननीय प्रकाशजी लोंढे साहेब आणि आम्ही स्वतः या ठिकाणी सामाजिक न्याय विभागामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी या कार्यक्रमाला शासकीय मानधन मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु ते अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे। आणि म्हणून काय करायचं, हा सोहळा कसा पद्धतीने यशस्वी करायचा, तर त्यासाठी माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांनी आपली स्वतःची जमीन विकली आणि त्या ठिकाणी हा पैसा उभा केला आणि हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा नाशिककरांसाठी आपल्याला त्यांनी एक अनुभवण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या प्रती कितीही आपण बोललो तरी ते कमीच आहे। आणि म्हणून माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना आमच्या सर्व भिक्खू संघाचा एक ठराव आम्ही केलेला आहे की आपण माननीय रामदासजी आठवले साहेब यांना मी अशी विनंती करेल की आमचा जो नाशिकचा भिक्खू संघ आहे आणि अनेक महाराष्ट्रातील भिक्खू माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना ओळखतात आणि म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना लवकरच लाल दिवा मिळावा। माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना महामंडळामध्ये एक मंत्रीपद मिळावं अशी आमची सर्व भिक्खू संघाची कामना आहे, आमची इच्छा आहे आणि ती लवकरच आपण ती पूर्ण कराल अशी मी अपेक्षा माननीय प्रकाशजी लोंढे साहेब हे मंत्रीपद त्यांना मिळेल अशी इच्छा मी माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पुढे मी व्यक्त करतो। आणि अशा पद्धतीने हा सोहळा या नाशिककरांसाठी आपल्याला अनुभवायला मिळतोय, याचं संपूर्ण श्रेय माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना जात आहे। आजच्या या मंगलमय दिनी मी जास्त न बोलता मी माझे प्रास्ताविक या ठिकाणी मी संपन्न करतो। आणि या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की 10-15 दिवसामध्ये जो बुद्धगया महाबोधी जो लढा आहे की जे बुद्धगया येथील जे महाबोधी महाविहार आहे ते लवकरात लवकर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं, हा लढा सुद्धा आपण यशस्वी करणार आहोत। नाशिकमध्ये सुद्धा आपण लवकरच त्यासाठी एक तीव्र असं आंदोलन आपण करणार आहोत
आणि म्हणून आपण त्यासाठी सुद्धा आपण सज्ज आपल्याला राहायचं आहे. मी माझे या ठिकाणी मनोगत मी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. या धम्म परिषदेच्या आयोजनाच्या माध्यमातून समाजासाठी झटणाऱ्या महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचं अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी कौतुक केलं. मला व्यक्त व्हायचा हा चान्स मिळाला आहे. माझं आणि बुद्ध धर्माचं काहीतरी जुनं नातंच असणार, पूर्वजन्मीचं सुद्धा असू शकतं. कारण आज मी कोणी नाहीये, पण ह्या एवढ्या मोठ्या मूर्ती समोर एक अगरबत्ती लावायची संधी मला मिळाली. त्या मूर्तीवर फुलं उधळायची संधी मला मिळाली. मी कोण आहे? मी कोणी नाहीये. का मला ही संधी मिळावी? खरंच मला वाटतं ही बुद्ध देवाची कृपा आहे माझ्यावर, की त्यांनी मला ह्या योग्यतेचे समजलं की बाई गा, तुझ्या हातून मी फुलं उधळून घेईन, हा ये तू माझ्याकडे. आणि मला आज आनंद आहे की मला ही संधी दिली. इथे इतक्या देशातनं आलेले आपले भिगू संघ आहेत आणि त्या सगळ्यांना मी नमन करते. आणि आज इथे अगदी आवर्जून मला ही काही नावं घ्यायची आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव आहे म्हणजे प्रकाश लोंढेजी. खरंच म्हणजे ह्या माणसाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज हा माईक त्यांच्या हातात द्या आणि 3 तासाचा कार्यक्रम त्यांना एका एकट्याला करायला सांगा, तरी एका सेकंदासाठी आपल्याला कंटाळा येणार नाही. एकच मेव माणूस असा आहे जो ओरडतो ते पण ऐकावं असं वाटतं. मी इथे खरंच 1 तास बसून लिटरली मी एंटरटेन होते. ते ज्या पद्धतीने हा अख्खा कार्यक्रम रन करताहेत, हा झोक नाहीये, हा खेळ नाहीये. जो माणूस धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी आपली जागेचा तुकडा विकून तो कार्यक्रम घडवून आणतो, म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात किंवा प्रत्येक माणसाचं जे भलं आहे ते त्या माणसाच्या मनात किती खोल रुतलेलं आहे हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर दरम्यान यावेळी राज्यस्तरीय धम्म परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले जपानचे भिक्खू थेरा सेवा यांनी संवाद साधला. भारत विश्व धर्म गुरु भूमि है. जापान भगवान बुद्ध का संदेश भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए 1600 बरस का समय लगा. फिर भी हमारा देश जापान तक जब भगवान बुद्ध का संदेश पहुंच गया, इसी से हमारा देश का सरकार, संस्कृति, देश का स्थापना भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा के ऊपर हमारा देश का इतिहास शुरू हो गया है. इसलिए मैं अभी भारत भूमि में भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा जापान में स्वीकार किया. इस ज्ञान परंपरा फिर भारत विश्व धर्मगुरु भूमि में वापस लेने के लिए इस मंत्र को इस सब सम्मेलन में बजा बजा के सबको बुद्ध ज्ञान का परंपरा आपके तीर में वापस आ जाए, इस भूमि में वापस आ जाए. और फिर इस भूमि से विश्व शांति का मार्ग राजा अशोका ने मनुष्य का इतिहास में सबसे पहले बार शुरू किया. धर्म विजय विश्वराज, फिर द्वारका, अभी इस युग में अपना भूमि से बन जाए, इसका प्रार्थना आपको दिया हूँ. या धम्म परिषदेला उपस्थित असलेल्या IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी धम्म परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण केलं जात असल्याचं मत यावेळेस व्यक्त केलं. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मरण करून आपल्या 2 शब्दाची सुरुवात करतो. जास्त वेळ नाही घेणार. आमचे आदरणीय MOS रामदासजी आठवले साहेब,
भंते राहुलजी, आमचे लोंढे साहेब, भंते सुगतजी, भंते संघरत्नाजी आणि बाकीचे सर्व मान्यवर. फक्त 3 गोष्टी सांगायची आहे मला. सर्वात प्रथम आमचे मंत्रीजी आठवले साहेबांचं खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं धम्म परिषदाचं ते मंत्रीजीने पूर्ण केलेलं आहे. तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो. वरलीला एक चांगलं संमेलन झालं होतं मागच्या वर्षी, नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही. दुसरं म्हटल्यावर पीपल एज्युकेशन सोसायटी हेही आमचे मिनिस्टर साहेब आठवलेजी त्यांचं एक ध्येय आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये IAS आणि IPS घडवायचं आहे आणि तेही मी त्यांना 100% कमिटमेंट देतो. सर, मी तुमच्या सोबत आहे. बुद्धगया मुक्तीसाठी मंत्री रामदास आठवले आणि भंते सुगत जो आदेश देतील तो मानून काम करणार असल्याचा विश्वास भंते राहुल बोधी महाथेरो यांनी व्यक्त केला. आपले स्वप्न साकार केले आणि आज आपण बघतो जो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या मुलाबाळांच्या सगळ्यांच्या उत्थानासाठी उद्धारासाठी दिला, जगाच्या सुख शांतीसाठी दिला आणि आज आपण त्या धम्माने वाटचाल करत आहोत. या कार्यक्रमाचे संयोजक, यांची आखणी करणारे आमचे भारतीय केंद्र सरकारचे मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, हे राजकारणामध्ये फार समतोलाने, चातुर्याने आणि मोठ्या प्रज्ञाबुद्धीने कार्य करत असतात. कसं समाजाचं कल्याण होईल या मार्गाने नेहमी ते विचार करतात. आज धम्म बाबासाहेबांनी दिला म्हणून आपल्याला धम्म मिळाला आणि त्या धम्माला पुढे नेण्यासाठी भिक्खू संघाची गरज आहे. भिक्खू संघाच्या मागे आठवले साहेब नेहमी उभे असतात. राजा सम्राट अशोक हे भिक्खू संघाच्या मागे उभे होते आणि म्हणून धम्म भारतभर पसरला. विदेशात सम्राट अशोकांनी धम्म पाठवला. तर असा महान धम्म जो लोकांच्या हिताच्या कल्याणाचा आहे, आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि आपल्या परम आयुष्याचा उद्धार करणारा आहे. तुम्ही बघितलं असेल बुद्धाने जी विपश्यना दिली ती प्रत्येक माणसाच्या आध्यात्मिक उत्थानासाठी, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि जगाच्या उत्थानासाठी तिचं महत्व आहे आणि त्याची सुरुवात नाशिकच्या या भूमीतून झालेली आहे. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आपल्या परिवारासह या धम्म परिषदेला उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी आठवले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याबरोबरच उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी भंते संघरत्न यांनी या परिषदेचे ठराव मांडले. बुद्धांचे तत्वज्ञान आणि सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्याची गरज असून आठवड्यातून एकदा तरी बुद्ध विहारामध्ये जाण्याचा सल्ला या राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिला आहे. की आम्ही चलो बुद्ध की ओर ही घोषणा केली. युद्ध नव्हे, बुद्ध हवे ही घोषणा केली. नुसती घोषणा करून जमत नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर लागते. ती पॉवर कुठून आणायची? नुसती ती पॉवर आणून जमणार नाही. तर त्या पॉवरला धम्म आणि राजकारण या बाजूचा जरी दोन असल्या तरी ते चैतन्य निर्माण करावं, त्यांची स्रोत भरावं म्हणून भिक्खू संघ असावा. म्हणून आठवले साहेबांच्या संकल्पातून मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं. भदंत सुगतजी यांना सरचिटणीस तर भदंत संघरत्न यांना चिटणीस करण्यात आलं. आठवले साहेबांनी एका कार्यक्रमात घोषणा केली, मोदीजी की प्रकाश लोंढे तू अध्यक्ष असावा. मी म्हणलो साहेब मी नाही अध्यक्ष असणार.
आणि तो कार्यक्रम मला माहित आहे मी कसा करणार आहे. त्यासाठी मी अध्यक्ष असणार नाही. त्यासाठी तुमच्या मागे नामदार आहे, रिपब्लिकन पक्ष आहे म्हणून तुम्ही अध्यक्ष नको, तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल इन्स्टिट्यूशन तयार केली त्याच्या तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे अशी आम्ही सर्वांनी निगळ घातली. आणि म्हणून आठवले साहेबांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं. म्हणून एकदा काय करावं, जोरदार काय करायचं, खूप समजदार आहात तुम्ही. बुद्धाच्या पुस्तक आहे त्रिपिटिका, त्याचं तत्वज्ञान आहे, त्याचे सुद्धा आहे सुद्ध पीठक, अभिधम्म पीठक, विनय पीठक, हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जास्त महत्व देतो स्तूपाला. काय आहे स्तूप म्हणजे काय? भिक्खू संघ आणि बुद्धांच्या अनुयायाचे जे अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे. अजून माहित नाही अनेक लोकांना. चैत्य काय? चैत्य काय आहे चैत्य? तर ते पूजागृह आहे, माहित नाही तुम्हाला मला. चैत्य स्तूप आणि विहार, विहार म्हणजे काय हो? ते भिक्खूंचं निवासस्थान आणि पूजा अर्चेचं ठिकाण आहे. या ठिकाणामधून मला अभिमान आहे मुस्लिम समाजाचा. त्याचा आजपासून पवित्र रमजान सुरू झालाय. मला अभिमान आहे ख्रिश्चन समाजाचा. त्यांच्या वेळेला, त्यांच्या तारखेला आमंत्रण न देता ते त्यांच्या पूजा अर्चा करतात. हिंदू धर्माचा मला सार्थ अभिमान आहे, 33 कोटी देव धर्म असले तरी, कारण ते त्यांच्या धर्माचा त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतात. पण बौद्ध धर्माचे लोक मंगळवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार हा कोणताच वार आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारात जाऊ, त्रिशरण म्हणू, पंचशील म्हणू. असा काही एक ठराव करा बनतेजी जागतिक का त्या दिवशी आमचा ओरिजिनल बौद्ध जो स्वतःला फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हप्त्यातून एकदा का होईना, मी म्हणत नाही मुस्लिम समाजाचा अभिमान आहे, 5 वेळा नमाज करतात. अरे एकदा तर हप्त्यातून जा. हा खरा प्रामाणिक. वादविवाद जर घरात होत असतील होतात. भूषण, नानाभाऊ, लल्ल्या, विक्या, वस्ताद, स्नेहा, दीक्षा आमचे वादविवाद होतात. मतभेद आहेत, उद्या पण असणार आहेत. तसे धम्मात आणि भिक्खू संघात मतभेद आहेत. पण माझ्या लोंढे परिवारामध्ये असताना जर माझ्या परिवारावर वेळ येईल तर माझी म्हातारी कापशाही सुद्धा दांडका घेऊन उभं राहते. तसे बौद्ध धम्माचे अनेक आता बुद्ध गायचा प्रश्न आहे, हिनयान असेल की महायान असेल, बाजूला ठेवून, थेरो असतील का महाथेरो असतील, बाजूला ठेवून त्या बुद्ध गयासाठी तुम्हाला म्हणा जो नामदार आठवले साहेब आदेश देतील, पक्ष म्हणून तो आदेश, आणि धम्म उपासक म्हणून मी ज्यांना अभिप्रेत मानतो ते बदंत सुगत असतील की बदंत संघरत्न असतील, यांचा जो आदेश येईल त्यासाठी तुम्ही धम्मासाठी माझ्या सोबत राहणार आहात का नाही? हात वर करा, एकदम हात वर निसे करू नका, जोरात टाळ्यावर हात वर करून. होय होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना, होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर जाती धर्माचा अपमान होणार नाही याची मला दक्षता घ्यायची आहे. कारण हा बौद्ध धम्म हा धम्म नाही हो, ही विचारधारा आहे. बौद्ध हे तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान आम्ही स्वीकारलं आहे. ते बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून तुमच्या पोहोचवण्याचं काम. म्हणून आपण सुद्धा कोणाच्या वाटेला जायचं नाही. मी वारंवार सांगतो, आपला धम्म प्रसार आणि प्रसार करत असताना आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही. पण चुकून कोणी आपल्या वाटेवर आलं, आपली वाटमारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावल्याशिवाय आपल्या मार्गावर येणार नाही. हा आपला इतिहास आहे भीमा कोरेगावचा. यावेळी देश विदेशातून आलेल्या भिक्खू संघाच्या त्याचबरोबर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मंदिरामध्ये सन्मानपूर्वक दर्शन घेऊ शकलो असून लवकरच आपल्याला सत्तेचा सहभाग मिळणार आहे. यामध्ये प्रकाश लोंढे यांना नक्कीच लाल दिवा मिळण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. बुद्धगयेला बुद्ध विहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
मी प्रकाश लोंढेंना सांगितलं की यावर्षी आपण असं करूया की बौद्ध धम्म परिषद घेऊया. आणि आज आम्हाला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये काळाराम मंदिरामध्ये जाता आलं नाही, त्याला अडवण्यात आलं. पण आज मला त्या मंदिराचे जे पुजारी आहे, काय नाव प्रकाश, सुधीरदास महंत त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली होती, तिथे आम्ही बुद्धवंदना घेतली. त्या बुद्धवंदनेमध्ये ते आले आणि आम्ही बुद्धम शरणम गच्छामी म्हणत असताना ते सुद्धा म्हणत होते. आणि त्यांनी ते आम्हाला मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी आले. तो काळ असा होता की त्यावेळेला मंदिरात बाबासाहेबांना येऊ दिलं नाही. कर्मवीर दादासाहेब गायकवाडना त्या ठिकाणी येऊ दिलं नाही. शेकडो सत्याग्रही त्या ठिकाणी आले होते, त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलं. पण आज मला कुणी अडवलं नाही. आज मला सन्मान आणि त्या मंदिरामध्ये मला नेलं. काळाराम मंदिराचं दर्शन मी घेतलं. मी बौद्ध धर्मीय आहे, मी बुद्ध आहे. बुद्ध आहे म्हणून मी शुद्ध आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एकमेकाच्या धर्माचा आदर करण्याची परंपरा देशात रुजवली पाहिजे. एक देश, अखंड देश ठेवायचा असेल तर आपल्याला सगळं हे विसरलं पाहिजे. आपल्या आपल्या धर्माच्या परंपरे आपल्याला चालवण्याचा अधिकार आहे. आपल्या बुद्ध जयंतीला अनेक हिंदू समाजाचे नेते, मंत्री, आमदार, खासदार येतात. याचा अर्थ ते ताबडतोब बौद्ध होतात असं नाही. बौद्ध होता. 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर झालेल्या त्या धम्मक्रांतीमध्ये असंख्य लोक बौद्ध झाले. सगळा देश बौद्ध झाला. अनेक मंदिर आपली होती. आणि आपला धम्म जो आहे तो धम्म आपल्याला पाळायचा आहे. आज या ठिकाणी अनेक देशातले तर धम्मगुरू आलेलेच आहे. पण आजची जी परिषद आहे, धम्म परिषदेमध्ये आपली बौद्ध धम्माची भाषा पाली होती. या पाली भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय नरेंद्र मोदीच्या सरकारने घेतला. मराठीला तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याच वेळेला पाली भाषा ही आपली भाषा, बौद्धांची भाषा, त्या भाषेला सुद्धा नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. बुद्धिस्ट सर्किट जे आहे ते नितीन गडकरी यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि बुद्धिस्ट सर्किट तयार झालेलं आहे. बँकॉकला मी गेलो होतो. त्या ठिकाणी पहाडावर भगवान बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. बुद्धांची मूर्ती प्रकाश इकडे सुद्धा अनेक असे पहाड आहेत. त्या एखाद्या चांगल्या पहाडावर आपण एकदा बँकॉकला जाऊन या कोणीतरी. आणि त्या ठिकाणी आपण जशी त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती कोरलेली आहे. हजारो नसेल पण जवळजवळ 400-500 फुटाची मूर्ती असेल. ती मूर्ती त्या ठिकाणी कोरलेली आहे. अनेक लोक जाऊन तिथं फोटो काढतात. मी जाऊन तिथं फोटो काढून आलो. आणि आता दुबईमध्ये सुद्धा आम्ही जागा मागितलेली आहे. त्या ठिकाणी एक सुंदर असं बुद्ध मंदिर, बुद्ध विहार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला अनेक देशातून फोन येत आहेत, आपण या, आम्ही तुम्हाला जागा देतो. मी सांगितलं फक्त जागा देऊन चालणार नाही. फक्त जागा देऊन करणार काय? पैसे देत असाल तर मी येतो म्हणजे मला पैसे नको. जागा दिल्यानंतर ही जागा बांधण्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करावं लागणार आहे.
आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे बुद्धांची मंदिरं उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या देशामध्ये बौद्ध धर्म नाही त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध माणसं काय आहे. दुबईमध्ये मला अनेक वेळेला वर्षातून 3-4 वेळेला लोक तिथं बोलवतात अनेक कार्यक्रमाला. आणि त्या ठिकाणच्या राजाला एकदा मी जाऊन भेटून आलेलो आहे. आणि जसं आमचं आपलं मंदिर हिंदूंचं मंदिरच उभं राहिलं आहे अबुधाबीमध्ये, तसं बुद्ध मंदिरही त्या ठिकाणी उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1-2 नोव्हेंबरला त्या ठिकाणी एक फंक्शन आपण ठेवलेलं आहे. आणि दुबईमध्ये रिपब्लिकन ग्लोबल फ्रेंड्स क्लब नावाची एक संस्था स्थापन होणार आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक लोकांना देशातल्या परदेशातल्या अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम ठेवणार आहोत. यांना कोणाला दुबईला यायचं असेल त्यांनी यायचं आहे. ज्यांच्याकडे पासपोर्ट नसेल त्यांनी पासपोर्ट काढायचा आहे. पासपोर्ट काढायचा असेल तर कुठली केस असता कामा नाही. ज्याच्यावर एखादी केस असेल त्याला पासपोर्ट मिळत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपले कार्यकर्ते असंख्य असे आहेत की त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी त्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आज या ठिकाणी आदरणीय राहुल मोदीजी उपस्थित आहे. राहुल मोदींची तब्येत ठीक नसताना ते आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहे. भदंत सुगत जे आहे त्यांचं अत्यंत मोठं योगदान आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परिषद यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे. अनेक देशातल्या परदेशातल्या बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी अनेक बौद्ध भिक्खू तर आपण आहेतच आहेत. त्याचबरोबर समीर वानखेडे आपल्या समाजाचे IRS अधिकारी आहेत. NCBचे अधिकारी होते. आता इन्कम टॅक्सचे कमिशनर म्हणून ते कदाचित लोक मुंबईमध्ये येणार आहे. त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर या फिल्म अभिनेत्री आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी अविनाश म्हातेकर आहेत आमचे रिपब्लिकन पक्षाचे. बनते संघरत्न आहेत. बाबूराव कदम आहेत. गौतम सोनवणे आहेत. पप्पू बागदे आहेत. ॲडव्होकेट PK बर्वे, अविनाश कांबळे, MS नंदा, भूषण लोंढे, अमोल पगारे, रामबाबा पठारे, नारायण गायकवाड, भारत निकम, संतोष कटारे, प्रकाश इकडे प्रकाश, पंडित साळवे, रामायण काय समाधान जगताप, अर्जुन पगारे असे अनेक मान्यवर. आणि असे अनेक आणि नाशिक शहर नाशिक जिल्ह्यातून तर लोक मोठ्या संख्येने आहेतच आहे. बाहेरच्या अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी आजची जी धम्म परिषद आहे त्या धम्म परिषदेला अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. पण एक महत्वाचा ठराव आहे तो ज्या पद्धतीनं बोधगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली. महाबोधी महाविहार जे आहे त्या विहाराचे जे ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीमध्ये सगळे ट्रस्टी बुद्धिस्ट असायला हवे. त्याच्यामध्ये काही ट्रस्टी हिंदू समाजाचे आहेत आणि त्यामुळं सर्व देशभरामध्ये आंदोलन होत आहे. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्यामध्ये सामील आहे. बौद्ध म्हणून आम्ही सगळे भिक्खू संघासोबत आम्ही आहोत. आणि माननीय नितीश कुमार यांना मी पत्र पाठवणार आहे. त्यांना एकदा मी जाऊन भेटणारे आहे. आणि ते जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार आमच्या ताब्यामध्ये द्या अशी आमची मागणी आहे. सगळे ट्रस्टी आमचे बुद्धिस्ट असले पाहिजेत. आणि जर आमचे जर त्या ठिकाणी बुद्धिस्ट बदलत नसाल, सगळा जे ते महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात देत नसाल, ट्रस्टी सगळे आमचे नसतील
तर मग आमचा एक माणूस आहे तो हिंदू मंदिरामध्ये घ्या, ट्रस्टीमध्ये घ्या, अशा पद्धतीची आमची सूचना. पण ठीक आहे, आम्हाला काय तिकडे जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. प्रत्येक धर्माचा ट्रस्ट वेगळा असतो, त्यामध्ये त्या धर्माचे लोक असतात. पण हे बोधी महाविहार जे आहे ते महाविहार आपल्या ताब्यामध्ये द्या. सगळे ट्रस्टी हे बुद्धिस्ट असले पाहिजेत, एवढीच आमची मागणी आहे. तसं ते बुधवार आमच्या ताब्यामध्ये आहे. सगळं त्या ठिकाणी बुद्धिझमच कामच चाललेलं आहे. नावाला रेकॉर्डचा 1949चा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टेक्निकल अडचण आहे. म्हणून आम्ही बौद्ध भिक्खूंच्या पाठीशी आहोत आणि ते जे महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे, अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आपण सगळेजण या धम्म परिषदेला आपण आलात आणि प्रकाश लोंढेंचं फार मोठं योगदान आहे. आता त्यांना लाल दिवा मागितलेला आहे. आता मलाच दिवा नंतर उशिरा मिळाला. आता ज्यावेळेला दिवा मिळेल त्यावेळेला लाल दिव्याची मागणी करणारे लोक अनेक आहेत. तर त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे त्याचा ॲक्टिव्ह माणूस आहे. त्याच्याजवळ जरी लाल दिवा आला की आला नाही तरी निळा दिवा त्याच्यासोबत राहील आहे पक्षाचा. पण ठीक आहे, म्हणजे मिळाला तर तो नक्की मी ते देणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे. ज्यावेळेला मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आपल्याला नक्कीच सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे. सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, त्यानंतर एसओमध्ये संधी मिळणार आहे. महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक महामंडळ कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण निर्धास्त राहा. आणि आपण सगळे आजच्या परिषदेला आलात. सगळा भिक्खू संघ या ठिकाणी आले, भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातले इथं आलेले आहात. त्याबद्दल मी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सर्व डिव्हिजनमधून लोक चांगल्या संख्येने आलेले आहेत. या सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक आभार करतो. आणि विशेष प्रकाश लोंढेंचं या ठिकाणी मी हार्दिक आभार करतो. आणि म्हणजे त्यांच्या पाठीमाग आहे तेवढे माणसांचे लोंढे, त्यांच्या पाठीमाग आहे माणसांचे लोंढे, त्यांचं नाव आहे प्रकाश लोंढे. त्यामुळं तो लोकांवर चिडतो पण ठीक आहे. तो आणि तो आणि सत्कारी करतो, म्हणजे अवॉर्ड देतो. त्यामुळे ठीक आहे. तर आपण सगळे या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार. आणि गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. मी सुद्धा हे गाणं ऐकणार आहे. त्यानंतर मग मी सुद्धा जाणार आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय नाशिक. या धम्म परिषदेप्रसंगी गायिका मंजुषा शिंदे, साजन बेंद्रे, संतोष जोंधळे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्खूंसह RPIचे राज्यस्तरीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.